नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या डोक्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आता पदभरती निघाली। ही पदभरती थेट मुलाखतीवरती असणार। यामध्ये तुमची कोणतीही एक्झाम न होता फक्त मुलाखतीच्या बेसिसवर तुमची इथे निवड प्रक्रिया होणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या जाहिरातीची संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही अजूनपर्यंत आरोग्य विभागामध्ये जी पदभरती निघाली ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर सर्वप्रथम राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका अकोला करता कॉन्ट्रॅक्ट रिक्त पदांची ही जाहिरात असणार आहे। यामध्ये ANM पदाकरता ते 16 जागा रिक्त आहेत। तुमचं नोकरीचं ठिकाण म्हणजेच महानगरपालिका अकोला असणार आहे। यामध्ये तुम्हाला वय मर्यादा ही 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव करता येथे 43 वर्ष असणार आहे। यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता ही ANMचा जो डिप्लोमा असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुमचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे। बघा कोणत्या कासाठी किती रिक्त जागा आहेत। NTC 2 जागा आहेत, SEBC 5 जागा, EWS साठी 4 आणि ओपन करता येते 5 जागा रिक्त आहे। प्रति महिना तुम्हाला हा 18,000 पेमेंट भेटणार आहे। त्यानंतर TBHV याकरता 1 जागा रिक्त आहे। तुमचं नोकरीचं ठिकाण हे महानगरपालिका अकोला असणार आहे। पुन्हा एकदा तुमचं वय मर्यादा ही 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे आणि 43 वर्ष हे राखीव प्रवर्गासाठी असणार आहे। यामध्ये तुमची शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएशन इन सायन्स और तुमचं 12वी+ तुमचं सायन्स असणं आवश्यक असणार आहे। तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तुमच्याकडे किमान 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही MPW, LHV किंवा ANM किंवा हेल्थ वर्कर किंवा तुमचं MSW कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। कासाठी VJA करताच 1 जागा आहे आणि 15,500 तुम्हाला इथे प्रति महिना भेटणार आहे। बघा आता अटी आणि शर्ती काय आहेत। जाहिरातील पदे राज्य शासनाच्या नियमित पदेनुसार निव्वळ कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची पदे आहेत। सादर पदावरती कायमपणाचा हक्क राहणार नाही, तसेच या पदासाठी शासनाने नियम लागणार नाही, त्याच्यावरती कोणतेही नियम। तसेच अर्जदाराला शासकीय नियमात सेवांचा समावेश घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण त्या संदर्भात दावा करण्याचा अधिकार राहणार नाहीये। हे त्यानंतर दुसरा असणार आहे, अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक मानसिक दृष्टीने सक्षम असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर पदासाठी वेतन हे एकत्रित मानधन आहे। पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, मानधन आणि सामाजिक आरक्षण नियुक्तीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार बदलांचे सर्व अधिकार निवड समितीला असतील असं लिहिलेलं त्यांना आहे। त्यानंतर तुमचं हे जो कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे ते 11 महिने 29 दिवसाचा असणार आहे। तर बघा अर्ज शुल्क किती द्यायचं आहे। तर खुल्या प्रवर्गासाठी 150 असणार आहे आणि राखीव प्रवर्गाकरता येथे 100 रुपये हे अर्ज शुल्क असणार आहे। त्यानंतर बघा अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट आणि शेवटची तारीख काय असणार आहे। तर अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 27 ऑक्टोबर 2025 असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर 2025 असणार आहे। तर बघा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवायचे आहेत। तर वयाचा पुरावा, जे तुम्ही पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट, गुणपत्रिका, त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचा आहे। शासकीय संस्थेमध्ये कोणत्याही कामाचा जर तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असणार आहे ते सुद्धा पाठवायचं आहे। तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला फॉर्मचा फोटोसुद्धा दिसत आहे, त्यामध्ये तुमचा फोटो आहे, तुमची वैयक्तिक माहिती विचारली, तुम्हाला 10वीला 12वीला किती गुण भेटले ते विचारले। त्यानंतर तुमच्याकडे छोटे कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे की नाही हे विचारलेलं आहे। हे तुमचं फॉर्म असणार आहे। यावर डिस्क्रिप्शनमध्ये मी जाहिरातीची ऑफिशियल PDF लिंक दिलेली आहे। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।